नमस्कार, लोकशक्ती टी1 या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण संध्या माने सर, रोहन माने लोकनाट्य तमाशाचे जे काही गायक आहेत ते म्हणजे कांबळे सर यांची मुलाखत घेणार आहोत. सर, तमाशात कोणकोणती कामं करता तुम्ही? तमाशात मी गायनाचं काम करतो, सिंगर. हा सिंगर मध्ये कोणत्या गवळणी म्हणता? हिंदी मराठी चित्रपट? हिंदी मराठी लोकगीतं हा. आणि पाठीमागे कोरस वगैरे करतो. एक लोकगीत होऊ जाऊ द्या तुमच्या याच्यानुसार, कोळी गीत होऊ जाऊ द्या, आता कुठले पण तुम्ही जे मानता ते स्टेजवर सादर करायचं. तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, माझ्या काळजावर घातला या घा. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, पोरी लाव. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, पोरी लाव. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. बघताच तुझ्यावरी प्रेम झालं ग, काळजात मार्केट तू जाम केलं ग. मी झालो पागल, तुझं याड लागल. मी झालो पागल, तुझं याड लागल. माझ्या काळजात घातला या ग. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, पोरी लाव. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. तमाशा क्षेत्रात तुम्ही पदार्पण केलं, तुमची एंट्री झाली, तर ती गायक म्हणून झाली का कशी झाली, त्याबद्दल काय सांगू शकता? पूर्वी गायक म्हणून झाली. मला तमाशामधील काहीही अनुभव नव्हता. मी एकाचा जे माझे मित्र आहेत, सुरेश वारशे, हनवते वगैरे, त्यांनी मला अनुभव सांगितला. त्या अनुभवानुसार मी या तमाशा क्षेत्रामध्ये आलो. मला त्याच्यामध्ये काही अनुभव नव्हता. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस माझे हातपाय थरथर कापत होते. पहिल्या कार्यक्रमाला मी असं बेत होतं की मला असं म्हणजे मी घरी निघून जावं असं वाटायचं मला. पहिल्यांदा स्टार्टिंगला आलतो त्यावेळेस. किती तमाशात काम केले? कोणत्या तमाशात सुरुवात झाली? मी 5 ते 6 तमाशामध्ये काम केलेलं आहे मी. संध्याताई माने सोलापूरकर सह रोहन माने सोलापूरकर यांच्याकडे माझं हे 5वं वर्ष चालू आहे सध्या आता. हे तमाशे बदलले तुम्ही, त्याच्यात गायकाचाच भूमिका तुम्ही जास्त केली. मराठी चित्रपटातली गाणी किती पाठ आहे तुमचा? मराठी चित्रपटातली बरेच गाणी पाठ आहेत. एक गाणं होऊन जातं प्रेक्षकांसाठी तुमचं आवडतं, जे तुम्ही स्टेजवर सादर करता. चोरीचा मांबला मामाही थांबला, प्रेमान देहात हाती. तूच माझी मनात करू नको दैना, इश्काच्या गोड गोड राती. दूर अशी तू जाऊ नको, प्रीत अधुरी ठेवू नको. रंग बसंती मिलर राती, मधोश जगे झाले. येणार आणि तू येणार ना ना राजा तू येणार. ही कला कधी शिकले तुम्ही? कोण होता गुरु तुमचा? माझे गुरु आमच्या भागातीलच आहे. माळशिरस तालुक्यातील विजय नामदास यांच्याकडे मी शिकलो. म्हणजे मला अनुभव नव्हता. मी फक्त त्यांच्याकडे बघून शिकलो. असं म्हणजे मी कोणाकडे असं शिकाय गेलो नाही. बघता येतं का? मला दिसत नाहीये. मी गाणी पाठ करतो मोबाईलवरून. दिसत नाहीये, काय नाही. मोबाईलवरून गाणी. शिक्षण काय झालं? माझं शिक्षण 10वी झालं. आणि ते म्हणजे पण त्या स्कूल मध्ये झालं असेल ना तुमच्या? नाही, प्रायव्हेट स्कूल मध्ये झालं असं, शाळेमध्ये. थोडं दिसतं फक्त मला. आणि मग तुम्ही गायनाची कला शिकली? हो, गायनाचे असे ऐकून कला शिकलो. असे बँड वगैरे, बेंजो वगैरे यायचे, त्यांच्या पाठीमागे असं जायचो, गाडा वगैरे ढकलायचो पहिला. मग ते गाडा ढकलत मी असं गायनाचं क्षेत्र निवडलं. हे जीवन संघर्ष तिथून चालू झाला का? तिथून चालू झाला. मला म्हणजे असं लोक बरेच नाव ठेवायचे की तुला दिसत नाही, तो असं करतोय, तसं तुला काम होईल का नाही. मग मी बरोबर एक क्षेत्र निवडलं. शाळेतून माझी सुरुवात झाली. आपलं शाळेतून जे गायन असतं, गायन स्पर्धा वगैरे, त्याच्यातून माझी हे झाली सुरुवात शाळेतून. शेवटी काय सांगू शकता तमाशा क्षेत्राबद्दल तुम्ही? तमाशा क्षेत्रामध्ये खूप चांगलं म्हणजे जीवन पण आहे. तमाशात थोडे हाल पण होतात आणि थोडे चांगले पण दिवस असतात. तमाशामध्ये म्हणजे असं तमाशा क्षेत्र हे चांगलं आहे सध्या तरी. हो. तुम्हाला चांगला अनुभव आला तमाशा? हो, आहे. किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? मला 10 वर्षाचा अनुभव आहे. किती तमाशात काम केलं तुम्ही? मी 7 ते 8 तमाशामध्ये काम केलं. कोणत्या? आमच्या भागातील 4 तमाशामध्ये केलं आणि हे आता माझं हे 6वं वर्ष चालू आहे. नाव नाही माहिती का तुम्हाला?
संजय हिवरे पुरंदावडेकर, ज्योती स्वाती पुरंदावडेकर आणि संतोष हिवरे पुरंदावडेकर यांच्याकडे. कसं तिकडे तमाशा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाशात काय वाटतं? नाही, तिकडल्या तमाशामध्ये आणि ह्या नारायणगावचे जे तमाशा आहेत हा. त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा. हा, कसं जो या विभागातले जे तमाशे आहेत हे नावलौकिक झालेले तमाशे आहेत. ते झाडाखालचे तमाशे असतात ते त्यांचं एवढं जास्त हे नाहीये. पण इकडल्या तमाशामध्ये भरपूर अनुभव आहे आणि इकडले भरपूर चांगले तमाशे आहेत नारायणगाव विभागातले. झाडाखालचे तमाशे म्हणजे झाडाखालचे तमाशे म्हणजे तिकडले छोटे छोटे जत्रा असतात ना, हा. त्या जत्रेत सादर केलेले ते तमाशा मंडळ असतं. त्याला सुपारी काय असते त्या रे? तिकडे सुपारी 70-80 हजार असते. हा म्हणजे त्या मानाने ते तमाशे चालतात. हा, तिकडे चालतात. तर अशा रीतीनं कांबळे साहेब यांचा जीवन प्रवास, तमाशा क्षेत्राविषयी अनुभव आणि ते उत्कृष्ट असे गायक आहेत, त्यांनी ते सांगितलेलं. पण जाता जाता त्यांच्याकडून एक गाण्याचा अंतरा आपण घेऊया. कुठल्याही एक गाण्याचा अंतरा घ्या तुम्ही. सावन के झोलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. सावन के झोलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. सावन के झोलों ने मुझको बुलाया, सावन के झोलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, माझ्या काळजावर घातला या ड्रायव्हरला जीव तोडला, तोडला या ड्रायव्हरला जीव तोडला, या ड्रायव्हरला जीव तोडला, तोडला या ड्रायव्हरला जीव तोडला. बघता तुझ्यावरी प्रेम झालं ग, काळजात मार्केट तू जाम केलं ग. मी झालो पागल, तुझं याड लागल, मी झालो पागल, तुझं याड लागल, माझ्या काळजात घातला या ड्रायव्हरला जीव तोडला, तोडला या ड्रायव्हरला जीव तोडला. तमाशा क्षेत्राची आमची इकडे झाली, ते गायक म्हणून झाली का कशी झाली त्याबद्दल काय सांगू? गायक म्हणून झाले मला तमाशामध्ये काहीही अनुभव नव्हता. मी एकाच जे माझे मित्र आहेत सुरेश बारशे, अनोटे वगैरे, त्यांनी मला अनुभव सांगितला. त्या अनुभवानुसार मी या तमाशा क्षेत्रामध्ये आलो. मला त्याच्यामध्ये काही अनुभव नव्हता. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस माझे हातपाय तर तापत होते पहिल्या कार्यक्रमाला. मी असं देत होतो की मला कांबळे साहेब यांनी त्यांचं गीत एकदम म्हणजे ते गायक आहेत आणि दिव्यांग आहेत, तरी पण त्यांनी तमाशातली कला जोपासली आणि ते संध्या माने सर, रोहन माने तमाशामध्ये, सोलापूरकर तमाशामध्ये ते काम करतात आणि आपल्या गाण्याचं त्यांनी स्किल प्रेक्षकांची ते मने जिंकतात. धन्यवाद कांबळे साहेब. Thank you.